ब्रेकिंग न्यूज आहे। राष्ट्रवादी काँग्रेस राज्यसभा उमेदवाराबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता कमी असल्याचं कळत आहे। सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिला आहे खासदारकीचा, मात्र राज्यसभा उमेदवाराचा एनसीपी मध्ये आता निर्णय होणार असल्याची माहिती समोर आली होती, पण तशी शक्यता कमी असल्याचं कळत आहे की जोपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक घोषित होणार नाही तोपर्यंत नावाची घोषणा होणार नाही अशी माहिती आहे। उमेदवार हा राज्यातीलच असण्याची ही शक्यता आहे। राज्यसभेवर जाण्यासाठी पक्षातील अनेकांची इच्छा आहे, मात्र त्यासाठी आता कोणाचं नाव दिलं जाणार, समोर केलं जाणार पक्षाकडून याविषयी उत्सुकता असतानाच जोपर्यंत याविषयीची निवडणूक जाहीर केली जात नाही तोपर्यंत उमेदवाराची घोषणा होणार नाही अशी माहिती समोर येते। राज्यसभा उमेदवाराचा एनसीपी लवकरच निर्णय घेणार नाही अशी माहिती समोर आलेली आहे। कालच राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा सुनेत्रा पवार यांनी दिलेला आहे। आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी आपला राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि अर्थात त्यांच्या जागेवर आता इतर उमेदवार त्या ठिकाणी जाणं अपेक्षित आहे आणि हा उमेदवार एनसीपी मधलाच असला तरी देखील इतक्यात तरी या नावाची घोषणा होण्याची शक्यता कमी दिसतीये। जोपर्यंत निवडणूक जाहीर होत नाही तोपर्यंत नाव घोषित केलं जाणार नाही अशी माहिती समोर येते, मात्र त्यामध्येच राज्यातलाच एखादा नेता राज्यसभेवर जाऊ शकतो अशीही शक्यता वर्तवली जाते। यानंतर बातमी आहे नंदुरबारमधली। नंदुरबार जिल्ह्यामधल्या सातपुडा पर्वतरांगांमध्ये अवकाळी पावसाचा जोर कायम आहे। धडगाव तालुक्यातील काकडदा आणि खामला परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे। वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलंय। रस्त्यांना अक्षरशः नदीचं स्वरूप आलंय। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली तर वाहतुकीवर सुद्धा परिणाम झाला। दुसरीकडे नांदेड शहरासह ग्रामीण भागामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे। जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी दुपारी अचानक पाऊस कोसळला। या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला। नांदेडमध्ये अन्य ठिकाणी सुद्धा पावसाच्या सरी बरसल्या। हदगाव हिमायतनगर भागामध्ये वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस पडला। शहरात सुद्धा पावसाने हजेरी लावली। आणि तिकडे वाशिम जिल्ह्यामधील मानोरा मंगरुळपीर तालुक्यामधल्या काही भागामध्ये जोरदार पाऊस पडतोय। अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात तापमानाचा पारा चांगलाच बाटला होता। अशातच पडलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला। दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार अकोल्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने दुपारच्या वेळेला जोरदार हजेरी लावलेली आहे। 44 ते 45 अंशांचा उकाडा सहन करणाऱ्या अकोलेकरांना काही अंशी दिलासा मिळालाय। मात्र वादळी वाऱ्यामुळे फळबागांना फटका बसण्याची भीती व्यक्त केली जाते। तर जालना शहरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावलेली आहे। सकाळपासूनच शहरामध्ये ढगाळ वातावरण होतं, मात्र दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली। पावसाने हजेरी लावल्याने शहरातील नागरिकांची काही वेळ का होईना पण वाढत्या गरमीमधून उकाड्यामधून सुटका झाली।